शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, चला आज आपण जाणून घेऊ. मी या ठिकाणी आलेलो आहे, ज्या गावाचं नाव आहे ते म्हणजे शेंद्रोवादा, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि या शेंद्रोवादा गावामध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळाला ते आपण माझ्यासोबत जे व्यापारी आहे तर यांच्याकडून जाणून घेऊ. भाऊ, तुमचं नाव सांगा एकदा. विजय साहेबराव खिल्लारे. बर, विजय साहेबराव खिल्लारे यांनी आज कापूस खरेदी केलेला आहे शेंद्रोवादा बाजारामध्ये. अजून सुद्धा भरपूर व्यापारी आहे, परंतु आपण यांच्यासोबत आज मुलाखत घेतोय. तर आज नेमका कापसाला काय बाजारभाव मिळाला? बाजारभाव 6,500. 6,500 रुपये. बापरे, म्हणजे बिडकींच्या बाजारापेक्षा कमी. काय कारण? कारण पाऊस पडला. पाऊस भरपूर झाला, वल्ले माल येऊ राहिले अच्छा, ओला माल एवढा आला. आणि समोर माल काही इकान नाही. समोर माल काही इकाना नाही. बर, तर मग आता मला सांगा की येत्या काळामध्ये परत काही बदल होईल का? मग होईल ना, होईल. अच्छा, कुठपर्यंत जाईल? 8,000चे असे. 8,000ची आशा आहे. आशा आहे की जाईल? नाही, जाईल. जाईल. बर, तर शासनाचा भाव आहे म्हणून. बर, तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी सांगू इच्छितो की शेंद्रोवादा या ठिकाणी 6,500 रुपयापासून कापूस खरेदी आज आहे. त्याचं कारण असं आहे की पाऊस पडल्यामुळे ओला माल आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि यांच्या म्हणण्यानुसारच परत फ्रेश माल सुरू झाल्यानंतर कापूस भाव शासकीय खरेदी सुरू झाल्यानंतर 8,000च्या पुढे जाईल असं यांचं म्हणणं आहे. चला मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जाताना नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.